Brought to you by We God, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement and Wimmel, Bolo Zuma Kesari. अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला साहब ठाकरे जी का और शिवसेना का, तो ये महाराष्ट्र का अपमान करते हैं। एक देवता समान माता पिता थे बाला साहब ठाकरे और माँ साहब मीनाताई ठाकरे। पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है। शायद मोदी जी ये भूल गए हैं, मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल। और अगर कोई बाला साहब ठाकरे और माँ साहब मीनाताई ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र सहन नहीं करेगा। आप अपने संतान की बात करिए, अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान। हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत हे अत्यंत दळभद्र विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व माँसाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो। त्यांना तुम्ही नकली म्हणता, ही तुमची हिम्मत। आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात। हे जे म्हणतोय ना आम्ही, जर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत, ही 11 कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे, आम्हाला घडवलं आहे, त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल, हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे। या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांच्या अपमानाचा विषय आहे। आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानांनी अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही। सर, आपकी पार्टी के नेता है, एमपी है, उन्होंने कहा कि श्रीकांत शिंदे के माथे पे लिखना चाहिए कि वो गद्दार बेटे हैं। और बाद में संजय निरुपम का भी बयान आया कि देखिए, किसी का बयान आता है उसका ऊपर मैं मेरा वक्तव्य नहीं देता हूँ। एकनाथ शिंदे गद्दार है क्या नहीं, इतना ही आप कहिए ना। सवाल यही है, एकनाथ शिंदे और उनके 40 लोग, पूरा देश उनको गद्दार कहता है और उनके ऊपर थूकता है। मैं ये नहीं कहूँगा कौन क्या बोलता है, मैं मेरी बात बोलता हूँ। ये 40 लोग गद्दार है क्या नहीं, अजीत पवार के साथ जो 40 लोग गए वो गद्दार है क्या नहीं, लोग उनको गद्दार बोलते हैं क्या नहीं, बेईमान है क्या नहीं। 50 खोके एकदम ओके किसको बोलते हैं, हमको बोलते हैं कि उनको बोलते हैं। तो ये बात छोड़ दीजिए आप। उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आली होती, मात्र ती परवानगी आता मनसेला देण्यात आली आहे, ज्यांचा एकही उमेदवार या लोकसभेत उमेदवार नाही। हो, यालाच तर सुडाचं राजकारण म्हणतात, सत्तेचा गैरवापर। Brought to you by We God, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement and Wimmel, Bolo Zuma Kesari.